नमस्कार, गौरीज रेसिपीमध्ये आज आपण आरोग्यदायी कढीपत्त्याची चटणी बनवते। करायला अगदी सोपी आहे आणि औषधी अशी ही कढीपत्त्याची चटणी रोज आपल्या जेवणात असायलाच हवी। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलीत। पानं स्वच्छ पाण्याने धुवून फॅन खाली वाळवून घेतलीत, मी ती सुकवून घेतलीत। आता इथं पॅनमध्ये 1 चमचा तेल घातले, 2 चमचे उडदाची डाळ घेतली। उडदाची डाळ मी नॅपकिनने स्वच्छ पुसून घेतली। आता तेलामध्ये घालून मी एखाद मिनिट परतून घेते। उडदाची डाळ लगेच तेलावर पटकन भाजली जाते। आता इथे मी फुटाण्याची डाळ घातलीत। फुटाण्याची डाळ एखाद मिनिट परतून 4 ते 5 लसूण पाकळ्या घातल्यात। लसूण पाकळ्या ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे असेल तर घालू शकता। धणे घातलेत, जिरे घातलेत। उडदाच्या डाळीचा मस्त खमंग असा वास सुटलाय। शेंगदाणे घालते, शेंगदाणे घालून परतवून घ्यायचं 1-2 मिनिटं आणि आता गॅस बंद करायचा। सर्व मिश्रण आपलं भाजून झालेलं आहे। आता हे थंड करून घ्यायचं आहे। मी सर्व काढून घेते हे। आता यामध्ये आपण कढीपत्ता एखाद मिनिटं परतवून घ्यायचं आहे। कढीपत्ता लगेच परतला जातो, म्हणजे तळला जातो किंवा छान लगेच कुरकुरीत होतो। या पद्धतीने असं आपला कढीपत्ता पण छान तळून झाला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेलं सर्व मिश्रण घालून घेते। कढीपत्ता घालते आहे। आता लाल तिखट, आमचूर पावडर, साखर, चवीनुसार मीठ घालून मिक्सरमध्ये फिरवून घेते। या पद्धतीने असं मी मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता आपली कढीपत्त्याची चटणी आता तयार आहे। मस्त खमंग असा वास सुटला आहे। या पद्धतीने अशी चटणी नक्की करून बघा। ही चटणी 1-2 महिने छान टिकते। काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा। या पद्धतीनं कढीपत्त्याची चटणी नक्की करून बघा। माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।